जाऊया बावनकुळे बोलतायत. खरंच शिंदेची नाराजी आणि त्याच्यामुळेच स्थगिती दिली का नाशिक आणि रायगडवर? कुठलीही नाराजी नाही. मी परवाही कालही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो. थोडं कन्सेन्सस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आउट ऑफ इंडिया असल्यामुळं आता कालच प्रश्न सुटला असता. थोडे कन्सेन्सस करण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे. मला वाटतं छोट्या चर्चेतनं मार्ग निघून जाईल. साहेब, पण पालकमंत्री पदाची नियुक्ती करत असताना तिन्ही नेत्यांची चर्चा झाली होती का, हा एक मुद्दा उपस्थित राहतो आणि आम्ही सर्वच चर्चा केली. मी स्वतः त्या ठिकाणी आहे. मी सर्वच चर्चेमध्ये सहभागी होतो. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या एका ठिकाणी दोन ठिकाणी 3 लोक आहेत. आता आम्ही साताऱ्याला आमच्याकडे शिवेंद्रराजे आहेत, जयकुमार गोरे आहेत, तर शंभूराजे गेले. औरंगाबाद संभाजीनगरमध्ये बघा तुम्ही अतुल सावे आहे, आपले सिरसाट आले. यवतमाळमध्ये अशोक उईके आहे, राठोड आले. तिथे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थानिक पालकमंत्री होईल असाच विचार आपण केला. पण ज्या ठिकाणी थोडं आम्हालाही वाटतं की तिघांनी म्हणून जे काही ठरवलं आहे त्या ठरवण्यापैकी बऱ्यापैकी झालं. 99% आमचे मार्ग निघाले. 1-8% जागेमध्ये आता राहिला आहे तर मला लवकर निघेल. पण रायगड संदर्भामध्ये संजय आपला भरत गोगावले वारंवार मागणी करत होते, मात्र ती मागणी फेटाळल्यानंतर कुठे आंदोलन देखील पाहायला मिळाली. नाही, मला वाटतं की आंदोलन करण्याचा हा इश्यूच नाही आहे. जेव्हा आपण महायुतीचं सरकार चालवतो तेव्हा 19-20 गोष्टी होत असतात. शेवटी एका जागेवर 2-2, 3-3 जेव्हा क्लेम असतात तेव्हा काही मनाविरुद्ध होतं, काही आपल्या बाजूने होतं. त्यामुळे मला असं वाटतं यामध्ये फार काही आंदोलनात्मक पवित्रा कोणी घेऊ नये. असाच सर्वांनी कार्यकर्त्यांनी महायुती सांभाळली पाहिजे. महायुती सांभाळणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आता मुख्यमंत्री आल्यावर योग्य मार्ग निघेल आणि फार काही मोठा मार्ग हे नाही आहे, लवकर मार्ग निघेल. मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला जातोय. नाही, मी कुठंच जात नाहीये. मी दिवसभरात पार्टी कार्यालयात आहे, मंत्रालयात आहे. त्यामुळे असा काही माझा दौरा नाही आहे. बावनकुळे साहेब, सैफ अली प्रकरणावरनं भाजपावर थेट जे महाविकास आघाडीचे नेते आता आरोप करतात की बांगलादेशी हा विषय आणून भाजप वेगळं राजकारण करू पाहत आहे. नाही, राजकारण तर त्यांनाच करायचं आहे. शेवटी पोलिसांनी अत्यंत स्पष्टपणे गुन्ह्याची भूमिका मांडली आहे, पार्श्वभूमी मांडली आहे. विरोधकांना नेहमीच अशी वाईट सवय आहे महाराष्ट्र अशांत करण्याची. त्यामुळं जो गुन्हा आहे आणि ज्या गुन्ह्याची वस्तुस्थिती आहे ती आपल्या सर्वांसमोर आली आहे. आता विरोधकांनी सुद्धा अशा गुन्ह्याचं राजकारण करू नये. या गुन्ह्यामध्ये लवकर तपास व्हावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी भूमिका घेतली पाहिजे. विजय वडेट्टीवारांसारखे नेते सांगतात की उदय सामंतांच्या 20 आमदार संपर्कात येते, कदाचित शिंदेच्या ऐवजी अजून फूट पाडून उदय सामंतांना ताकद दिली जाईल. असं आहे, जेव्हा त्यांना सत्तेतून बाहेर गेल्यावर जी त्यांची मानसिक पराभव झाला आहे आणि त्यांना आता ते विरोधी पक्षाच्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस किंवा आमचे विरोधी पक्ष नाही आहे. त्यामुळे त्या मानसिकतेतनं ते आता बाहेर निघाले नाही आहेत. एखाद्या घटनेवरनं त्यांनी अशा पद्धतीच्या मानसिकता तयार करणे किंवा असं बोलणे काही योग्य नाही आहे. आमची महायुती भक्कम आहे, प्रचंड मोठं बहुमत आहे. आमचे निर्णय योग्य पद्धतीने करण्याकरता आम्ही थांबून करतो आहे. शेवटी कोणताही निर्णय घाईघाईत करणे योग्य नाही. महायुतीमध्ये 3-3 पक्ष, 4-4 पक्षाची भूमिका आम्हाला विचारात घ्यावी लागतं. त्यामुळे थोडे विचार होतात, थोडं लेट होतो, थोडं थांबावं लागतं. मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने करतो आहे. विजय वडेट्टीवारांनी सध्या 5 वर्ष कुठला विचार करू नये. 5 वर्षांनी चांगलं काम करावं, जनतेमध्ये जावं, काँग्रेसला पुन्हा उभारी द्यावी. नंतर आमच्यामध्ये जे काही ते सांगतात हे झालं ते झालं, आमच्याकडे लक्ष न येतात, आमच्या महायुतीकडे लक्ष देतात. त्यांनी महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावं. आमच्या पक्षाकडे लक्ष देतात त्यांनी काँग्रेस पक्षाकडे लक्ष द्यावं, जेणेकरून थोडा काँग्रेसला उभारी मिळेल. जर योग्य पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसकडे लक्ष दिलं तर. प्रत्येक गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला जातोय असं आदित्य ठाकरे म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला जातोय. मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा पालकमंत्री पदाच्या विषयावरती असेल, दबाव आणला जातोय असं त्यांचं म्हणणं. चर्चा करणे म्हणजे दबाव नसतो. शेवटी महायुतीच्या प्रत्येक नेत्यांना माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मुभा अधिकार आहेत, कारण महायुती आहे. त्यामुळे चर्चा अंती जे काही निर्णय होतात ते निर्णय होतात. पण मुख्यमंत्र्यांशी बोलणे म्हणजे काही दबावाने नाहीये. सर, बदलापूरमधला सर्व पक्षांकडून आता आंदोलन आहे ते मुंबईत होताना पाहायला मिळणार आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आज शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे आता गेलेले. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून झाला, नेहमीच झाला. म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं 14 ते 19 घ्या,
म्हणजे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आताही आमची भूमिका स्पष्ट आहे की परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्रजींनी 3 बैठक घेतल्या, परभणीच्या संपूर्ण शिष्टमंडळाशी चर्चा केली, त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता भूमिका घेतल्या. आता मागण्या मान्य करण्याची बैठक आणि मोर्चा काढण्याची बैठक 24 तास आहे. 24 तास असा कसा निर्णय होतो की एकदा शिष्टमंडळ येतं, देवेंद्रजींशी बोलतं, त्यामध्ये मार्ग निघतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा लाँग मार्चचा निर्णय होतो. लाँग मार्च काढण्याकरता आमची मनाई नाही आहे, पण ज्या पद्धतीने निर्णय होतात ते याचा अर्थ काही राजकीय शक्ती अशा आंदोलनाला मागून पाठबळ देत असतं. मला वाटतं की थोडं जरा बीडच्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणामध्ये हे थोडं समजून घ्यायची गरज आहे की सरकार पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे, सरकार पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आहे. अशा स्थितीतही मोर्चे काढले जात आहे, अशा स्थितीमध्येही महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करतायत. ही भूमिका जी आहे ही 14 पासून आम्ही बघतोय आणि ती कंटिन्यू करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.